हा होता डे 2 आणि आम्ही चेकआउट केलं होतं हॉटेलमधून. हॉटेल छान होतं. हॉटेलमधून चेकआउट केलं होतं कारण आपल्याला आता गावाकडे जायचं होतं. सो आम्ही इथून आता निघालो आणि हा होता आम्ही रील बनवण्याचा शूट. तुम्हाला कसा वाटला सांगा बरं का. परत ऍक्शन के साथ तर मंडळी आमच्या ग्रुपमधल्या बऱ्याचशा महिला ह्या कोकणातल्या होत्या, काही ठाण्यातल्या होत्या, काही इकडे पालघर साईडच्या होत्या. त्यामुळे आमच्याकडचा भाग बघून त्यांना खरंच खूप छान वाटलं. हे निसर्गरम्य वातावरण जे आमच्या कोल्हापूरमध्ये आहे ते खरंच खूप बघण्यासारखं आहे. पण सध्या ह्या रस्त्यांच्या आणि ह्याच्यामुळे आमच्याकडची झाडं थोडीशी कमी होत चाललीत. पण ठीक आहे, रस्ते चांगले होत आहेत, बरेच रस्त्यांची संख्या वाढलेली आहे, तर चांगलं गोष्ट आहे आणि कनेक्टिव्हिटी वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण पण समतोल राखला पाहिजेत आणि आता रस्त्यांच्या कडेने झाडं लावली पाहिजेत असं मला वाटतं. कारण आता खूप कमी झाले. तर पूर्वी ज्या वेळेला आम्ही ह्याच रस्त्यानं जायचो त्यावेळेला खूप सुंदर सुंदर अशी झाडं असायची, पण आता झाडांची संख्या हळूहळू कमी होत आलेली आहे. पण इथून गाडीमध्ये आमची धमाल मजा मस्ती तर चालूच होती. सोबतच प्रत्येकजण आपापले कलाकुसर करत होते, एन्जॉय करत होते आणि खरंच ही ट्रिप एन्जॉय करण्यासाठीच आम्ही केली होती. खूप छान वाटलं. आमचा पहिला स्टॉप झाला तो वाटेत असणाऱ्या ह्या गणपती मंदिरापासून आणि कोल्हापूरमधून निघाल्यानंतर आम्ही पहिला स्टॉप घेतला तो ह्या मंदिराच्या इथे. हे वाटेतच होतं. सो आम्हाला ड्रायव्हर चेकआउट करताना आम्ही फक्त चहा घेतला होता, त्यामुळे थोडा वेळच गेल्यानंतर सगळ्यांना भूक लागली होती. सो आम्ही नाश्ता करायला थांबलो आणि मस्त मिसळ खाली सगळ्यांनी. खूप छान मिसळ होती ते. सेम चार्जेस आहे की डबल चार्जेस आहेत ते विचारा. चार्जेस सेम आहे की डबल आहेत स्पेशलचा? नको मग हाय त्याच्यातलंच द्या. साधी डिश द्या आणि 2 पाव द्या. नाही ना एवढ्यावरती पाणी सोडतो हो असं त्यानंतर गेलो आम्ही नरसोबाच्या वाडीला आणि तिथे आधी नदीमध्ये थोडे हातपाय धुतले, फोटो काढल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घ्यायला गेलो.
तर मंदिराच्या इथे तर व्हिडिओ शूटिंग करायला म्हणजे परमिशनच नाही आहे, त्यामुळे तिकडे काही शूट केलं नाही. सो आम्ही आता तिकडून आलो ते म्हणजे खिद्रापूरला. नरसोबाच्या वाडीपासून 20-22 किलोमीटरवर खिद्रापूर आहे आणि या ठिकाणी तुम्ही नक्की जा. खूप जुनी वास्तू आहे, बघण्यासारखी आहे. बाहेरून दिसताना हे असं पडलेलं सगळं दिसतं, पण आतमध्ये खूप छान अशी वास्तू आहे. नक्की या ठिकाणी एकदा व्हिजिट करा. खिद्रापूरच्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या आतमध्ये आणि हे जे मंदिर बनवलं म्हणजे हे जे वास्तू जे आहे आणि खूप जुनी आहे आणि इथले जे कोरीव काम आहे ते खरंच खूप बघण्यासारखं आहे. आणि हे मला वाटते लोक कमी येतात इकडे, पण खूप छान आहे. नक्की या इकडे बघायला. ज्या वेळेला आम्ही गाडीत येतो त्यावेळेला आमच्या गाडीतली धमाल तर काही कमी होत नव्हती. नुसता डान्स, मजा मस्ती, गाणी आणि सगळी मज्जा एक कसर मारून काढत होतो. इकडे आता कॉपीराईट क्लेम येत होतं, मग गाणं काय मी तुम्हाला दाखवलं नाही, पण आमचा डान्स नक्की बघू शकता. तर मंडळी, हा मेकअप कशासाठी चाललाय, तर हा मेकअप चाललाय फोटो चांगले येण्यासाठी. कारण आम्ही आलो होतो कण्हेरी मठावरती आणि कण्हेरी मठावरती फोटो इतके सुंदर येतात, कारण तिथलं ठिकाण, तिथलं वातावरण आणि तिथली निसर्ग खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की या. Del ser, quiero puedas ver que salimos del suelo y abrimos el mirar al fuego en nuestra mano. पहिला उजव्या बाजूला बघा, नंतर नाही तुम्ही तिकडे बघा, उजव्या हाताकडे आणि उजवीकडे बघा. चष्मे काढा, चष्मे. अरे भारी बनवले का नीलम, किती छान बनवले का नीलम आतमध्ये. ए चष्मे काढा तर दिसणार. चष्मे काढा. ए एका उजवीकडे बघा, डावीकडे बघा, एकाच ठिकाणी बघा. बघा हे दुसऱ्या वेळेला इकडे नका बघू, इकडे बघा. नाही तर तिकडचंच बघा, मग इकडे नंतर बघा. हा 2 वेळा फिरवतात.
आता तुम्ही इकडे बघा. शूटिंग मी करते, तुम्ही बघून घ्या, मी तुम्हाला नंतर देते. हा हत्ती. त्यांना वाटते आपली भावकी आली बघायला. काय कनेरी मठ कसा वाटला? छान वाटला, खूपच छान. जुन्या काळची सर्व प्रतिबिंब पाहायला मिळाली. अरे वा. गाव बसलेलं शहर बघायला भेटलं. आणि संस्कृती, आपली परंपरा संस्कृती खूप छान जपली. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती इथे बघायला मिळते. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी येऊन इथे आवर्जून बघावं आणि मुलांनाही दाखवावं. आजच्या पिढीला हे बघणं जरुरीचं आहे. धन्यवाद. अरे वा, छान. चला तर मंडळी, मी पुन्हा जास्त काही शूट केलं नाही. कन्हेरी मठाचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तुम्ही नक्की बघा. पण त्यानंतर मी इकडे जास्त काही शूट केलं नाही, कारण मला या बायकांच्या सोबत स्वतःला एन्जॉय करायचं होतं. त्यामुळं जास्त मी कॅमेरामध्ये इन्वॉल्व नाही राहिले. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे बाळूमामाला इकडे दर्शन घेतलं आणि आता जाणार होतो आम्ही घरी डायरेक्ट आपल्या गावी. सगळेच एवढे थकलेले होते की आता जेवायला काय करायचं, तर आम्ही मस्त असं पिठलं भात बनवला होता संध्याकाळी. कारण गावात आपल्याला हॉटेल्स नाही मिळत, तिकडे काही डायरेक्ट आपण मागवतो आणि खातो, असं नाही होऊ शकत ना. तर गावामध्ये बनवलंच पाहिजे. तर हे बघा, एवढा मोठ्या भांड्यामध्ये भात बनवला होता आणि इकडे पिठलं बनवलं होतं ह्या काकींनी. खूप सुंदर असं पिठलं झालं होतं आणि सगळ्यांनी मस्त ताव मारला आणि एन्जॉय केलं. सो आता आम्ही रजा घेतो, कारण झोपायची तयारी करत होतो ना, म्हणून. तर मंडळी, गावाकडची सकाळ ही खरंच खूप रम्य असते आणि मॅडमांच्या घरातून हे दिसणारं सूर्योदय, अहा, इतका भारी निसर्गरम्य वातावरण होतं. आणि ह्या सगळ्या जणी पहाटे उठून या निसर्गाचा आनंद घेत होत्या. खरंच सगळ्यांनाही खूप आवडलं ठिकाण. तर मंडळी, हा होता डे 2 आणि डे 2ला आम्ही इतकी सारी मज्जा केली होती आणि खरंच खूप छान वाटलं होतं. दिवसभर आम्ही प्रत्येक ठिकाणी जात होतो आणि या दिवशी आमचे देवदर्शनच होते. म्हणजे खिद्रापूर म्हणा, नरसोबाची वाडी म्हणा आणि त्यानंतर बाळूमामा म्हणा. पण प्रत्येक ठिकाणी ते शूट करणं पॉसिबल नव्हतं. लाईन्स होत्या, गर्दी होती आणि दर्शन पण घ्यायचं होतं आणि ह्या सगळ्यांच्या सोबत एन्जॉय पण करायचं होता. मग प्रत्येक वेळेला मी कसं शूट करत बसणार ना. सो मी काही शूट केलेलं नाही. जेवढं शूट केलं, जेवढं मला वाटलं की बाबा ते कॅप्चर केलं पाहिजे, तेवढ्या मी सगळ्या गोष्टी कॅप्चर केलेल्या आहेत आणि तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. आणि तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. 2 दिवस आम्ही कोल्हापूरमध्ये फुल धमाल केलेली आहे. 18 जणी महिला एन्जॉय करत होतो आणि त्यानंतर आम्ही गेलो ते आमच्या गावी आणि गावामध्ये गेल्यानंतर आम्ही पुढे काय केलं दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. एकाच ब्लॉगमध्ये सगळं घातलं असतं पण तुम्हाला मग कंटाळा आला असता, खूप मोठा झाला असता ब्लॉग, म्हणून मी छोटे छोटे पार्ट केलेले आहेत. सो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.